डुल्यात डुगपुरी बिल माझा युत तुझे डुल्यात डुगपुरी बिल माझा युत तुझे डुल्यात डुग चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय काय बिघडतंय, दोन षटकांचा मॅच या ठिकाणी आजच्या दिवसातील आजच्या लॉट मधला सेकंड लास्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर चौथ्या तिसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच या ठिकाणी होतोय. एकच मॅच होणार आहे तिसऱ्या फेरीमध्ये आणि चौथ्या फेरीमध्ये एक. तर सेमी क्वार्टर आपण म्हणू शकतो या मॅचला. दोन षटकांचा मॅच आहे. दोन षटकांच्या मॅच मध्ये राहुल आणि सुरेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेल्या. पाहूया किती धावा होतील आणि किती धावा सेट केल्या जातील. आकाश धानवे बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा आमच्या व्हॉलेंटियरसाठी आमच्या मुलांसाठी षटकाराचा झेल घ्या आणि 50 रुपये कमवा ही ऑफर चालू आहे आमचे व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांच्यासाठी. गाडी बाईक की को बेलकडी संघ उपस्थित झाला, त्यांचे खूप खूप स्वागत करतोय. मला वाटतंय काल बिर्याणी की मग पार्टी याच्यावरनं डिबेट चालू होता. भावेश आल्याच्या नंतर सांगतील की काय झालं. आकाश पहिला चेंडू स्वायर मारा वाईट बॉल. वेग वाढला बघा. जशी कॉम्पिटिशन पुढे चालले तसा खेळाडूंची कामगिरी ही उंचावत चाललेली आहे आणि वसई परिसरातील हे दोन्ही संघ आहेत. वसई पट्ट्यातील टॉप 2 संघ म्हणून ओळखले जातात. न्यू स्टार वसई आणि जीवदाने गिरीज आणि असोसिएशन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा टॉपला नक्कीच फिनिश करणारे हे दोन संघ आपल्याला बघायला मिळतात. क्या बात है. यस इट इज अ विकेट. फलंदाज बाद. बघा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. नक्कीच फलंदाजाला माहिती पडलं. फलंदाजाने लगेच आपली जागा सोडली आहे. यालाच म्हटलं जातं एक चांगला क्रिकेटर, एक आदर्श क्रिकेटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो आणि ते एक आदर्श सेट करत असताना अर्थातच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा एक आयकॉनिक खेळाडू आपण जर पाहतोय तो म्हणजे राहुल गोंड बाद झालाय. प्रज्वल जाधव. प्रज्वलाच्या बॅटमध्ये सुद्धा मोठे फटके आहेत. पूर्ण स्टडी केलाय. तो गिरीज संघाने क्षेत्ररक्षण लगेच पसरवलंय. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक संतोष डावले फलंदाज स्क्वॉट बिहाइंड विकेटच्या पद्धतीने बाद. दरम्यान धावसंख्या 1 वरती 2 गडी गमावलेत. दरम्यान आकाश
आकाश दानवे बॉलिंग मार्क करते पुन्हा एकदा. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. अजय लहांगे चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक या ठिकाणी आलेली आहे. योगेश मेरे मैदानाच्या आतमध्ये येतात. बघा बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद झाले 2 षटकांच्या या मॅच मध्ये. लेंथ आणि लाईन आपण पाहिली तर फक्त ऑफसाईड आणि ऑफसाईडच्या बाहेर ठेवला जातो चेंडूला. चेंडू पडल्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर नक्की कधी सरळ जातोय कधी आतमध्ये येतो. राहुल याचा जर चेंडू आपण पाहिला थोडीशी हरकत बघायला मिळाली ते चेंडूवरती. त्यानंतर जो बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय की नक्कीच प्रज्वल बाद झाला. टॉपेज लागला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बाद झाला. आता ऑफ साइडला अजय लांगे याच्या हातामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये झेल देऊन बाद होतोय तो म्हणजे अनिकेत चौधरी. योगेश मात्र आपण पाहू शकतो खाली या ठिकाणी चेंडू डिप झाला होता. बॅटचा संपर्क झाल्याच्या नंतर मात्र आपण पाहू शकता एक सुंदर असा गोलंदाजीचा एक पवित्र धारण केलाय गिरीज संघाने. आणि आकाश दानवे याने स्वतःचा क्लास हा दाखवलेला आहे. किती मोठा संघ समोर असला तरी सुद्धा स्वतःवरती विश्वास कसा ठेवायचा हे त्यांनी दर्शवलाय. क्या बात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धाव्याचा प्रयत्न होईल मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्यात. मयूर जोपर्यंत चेंडूला रिटर्न करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. 5 चेंडू टाकून झालेत. बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद झाले होते. मी म्हणेन मेहनतीने कमावलेल्या 2 धावा आहेत आणि एक्स्ट्रा आलेली 1 अशा 3 धावा आहेत. आकाश दानवे क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. षटक झालंय समाप्त. धावफलक आपण पाहू शकतात 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू स्टार वसई. साईनाथ महाराज की मी निघालो तुम्ही येता का? काय जबरदस्त मॅच. मात्र प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. जरी तुम्हाला धावफलकावरती 3 धावा वाटत असल्या तरी सुद्धा हा मॅच संपलेला नाहीये. कारण इथे न्यू स्टार वसई संघाचा एक गेम चेंजर खेळाडू मैदानामध्ये आहे सुरेंद्र घाटाळ. मी म्हणेन किमान 15 धावा तरी व्हायला हव्यात तेवढं मॅच बघण्यासाठी मजा येईल. धावसंख्या आहे ती 3. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संतोष डावले एक्सपिरियन्स गोलंदाजी मार्कवर. सरळ खेळा चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली आणि कुठलीच चूक नाही झाली. फलंदाज बाद सुरेंद्र. अभिषेक हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी. भरपूर फलंदाज बाद होत असताना पहिला फलंदाज आपण जर पहिला बाद झाला होता राहुल, त्यानंतर बाद झाला होता प्रज्वल, त्यानंतर अनिकेत, त्यानंतर आपण पाहिलं की नक्कीच सुरेंद्र हा बाद झालेला आहे. 4 फलंदाज या ठिकाणी गमावले. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 3 धावा. असले रंग दाखवायला सुरुवात केली गिरीज संघाने. क्या बात आहे. सुरेख फटका आहे. इथे मात्र फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलाय आणि या 2 धावा मिळतील. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवरती. फलंदाज बाद योगेश.
अक्षय गोंड नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अक्षय हा खेळाडू, त्यासाठी किती चेंडू शिल्लक असतील तर 5 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी. यस, 4 चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी एक धावचीच्या रूपानं फलंदाज बाद झाला. धावसंख्या 5. चांगली गोलंदाजी अराउंड द लेग या ठिकाणी जाईल असं वाटलं होतं फलंदाजाला, मात्र डॉट डिलिव्हरी आले. या डॉट डिलिव्हरीनं धाव फलक आपण पाहू शकतो. न्यू स्टार वसई संघाचा नक्कीच थोडासा कुपोषित त्याला ऊर्जा देण्याचं काम केलं जात आहे. अभिषेक यांच्या माध्यमातून 6 धावा, षटकार. धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 11. मॅच बॉल आलेला आहे. अक्षय दरम्यान किती चेंडू शिल्लक असेल तर 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. संतोष डावली बॉलिंग मार्क वरती, त्याच्या समोर आहे अभिषेक, त्याने एक मोठा फटका खेळलाय. ऑन साइडला अजून एक बिग शॉट, षटकार. धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 17. अभिषेक याच्या बॅट मधनं चांगले फटके येत असताना दिसतात. क्या बात आहे, षटक झालंय इथे. मात्र षटक झालंय समाप्त. धावसंख्या 17, 18 धावांचं लक्ष. चला, क्वालिफाय झालेल्या टीमच्या कर्णधाराने रिपोर्ट करायचे आम्हाला. मागील 3 दिवसांमध्ये एक जीवदानी बोळिन्स, त्यानंतर टायगर स्पोर्ट्स बीपाडा आणि विघ्नहर्ता बेलकडी. विघ्नहर्ताच ना, विघ्नहर्ताच ना रे. तर विघ्नहर्ता बेलकडी संघाचे संघनायक, जीवदान एक मला वाटते बोळीन संघ एक आणि टायगर स्पोर्ट वेपाडा. चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल. संतोष डावले आणि आकाश दानवी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन हे नक्कीच लवकरात लवकर करा. बघा कुठपर्यंत मॅच जात आहे. सगळ्यांच्या नजरा असतील वसई न्यू स्टार संघाच्या खेळाडूंच्या, त्या आकाश दानवी आणि संतोष या दोघांवरती. मॅचला सुरुवात झाली, पंचांचा इशारा आलाय. मॅच सुरू. राईट आर्म ओव्हर द विकेट, अनिकेत चौधरी.
आज या स्पर्धेचा अंतिम म्हणजे शेवटचा दिवस आहे. ऑफ साइडला अक्षय गोंड याच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद आकाश जान्हवी. बघा पहिल्याच चेंडूवरती ज्याच्यावरती नजर होती तोच खेळाडू हा मैदानाच्या बाहेर येण्यासाठी भाग पडलाय. आकाश जान्हवी याला कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम केलंय. अनिकेत याने बेस्ट वर्सेस बेस्ट लढत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा बेस्ट बॉलिंग अटॅक आणि बेस्ट बॅटिंग साइड ज्या दोन बाजू त्याच्यातल्या दोन उच्च स्थानावरती असलेले दरम्यान चला टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाच्या खेळाडूंना सुद्धा विनंती असेल आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. राईट आर्म द विकेट. अनिकेत थोडासा रनवे मध्ये बिघाड झालाय. त्या लँडिंग आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी जिथे होते त्याच ठिकाणी थोडासा कमी पडलाय. बॉलिंग संघ जर आला असेल तर आम्हाला सूचित करायचे बॉलिंग संघाने. अनिकेत यांचा पुढचा चेंडू आता मयूर आहे समोर. ओहो क्या बात आहे, क्या बात आहे. हा ऍक्शन रिलीज ऑफ डिलिव्हरी जर पाहिली तर नक्कीच परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी टाकला गेला. धावफलक आपण पाहू शकता 0 धावफलकावरती 2 चेंडू टाकून झालेले आहेत. एकही धाव झालेली नाहीये. मी मात्र 15 धावा तरी यायला हव्यात. तर 17 धावा आल्यात. 18 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. क्या बात आहे. 100% एफर्ट्स दिले जातात आणि एक्सपिरियन्स वर्सेस टॅलेंट असा तगडा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एखाद्या लेदर गोलंदाजाला लाजवेल एवढ्या वेगानं आणि एवढ्या परफेक्ट पद्धतीने चेंडूला डिलिव्हर केलं जातं. प्रत्येक चेंडूवरती लेन आणि लाईन वरती अॅक्युरेट राहण्याचं काम गोलंदाजच्या माध्यमातून केलं जात आहे. राईट आर्म द विकेटचा मारा. क्या बात आहे. सुपर बॉलिंग बाय अनिकेत चौधरी. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4. एकही धाव आलेली नाहीये. 0 0 आणि 0 आणि 1 विकेट असं या षटकाचं पृथक्करण आपण पाहतोय. वसई विरुद्ध गिरीज असा मॅच सुरू आहे. न्यू स्टार वसई विरुद्ध जीवदानी गिरीज. हवेमध्ये चेंडू आलाय. चेंडूच्या खाली राहुल गोंड आणि शतरक्षक या ठिकाणी पूर्णपणे झेल कन्वर्ट करतोय. विकेट मध्ये फलंदाज बाद. माझी आईला हनली साडी ग साडी, आईला हनली साडी. तिच्या नावाची मला गोडी ग गोडी, नावाची मला गोडी. देवलानु मन रमतय आई तुझे देवलानु मन रमतय. ए देवलानु मन रमतय ग माऊले, देवलानु मन रमतय. ए देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. ए देऊल चमचमतय ग माऊले, देऊल चमचमतय. काय जबरदस्त कामगिरी होताना आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून मॅच अजून सुद्धा आपण जर पाहिला तर कुठल्या साईडनं जात आहे हे आपल्याला अजून सुद्धा समजलेलं नाहीये. 5 चेंडू टाकून झाल्यास षटकाच्या सुरुवातीला विकेट आणि 5व्या चेंडूवरती विकेट. त्यामध्ये एकही धाव नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या मॅडन ओव्हर जर टाकली तर समीर यांच्या माध्यमातून 5 किलो बिर्याणी या ठिकाणी ऑफर झाल्या. क्या बात आहे. अनिकेत मन में लड्डू फुटा होगा. शेवटचा चेंडू या षटकाचा. क्या बात आहे, क्या बात आहे. डेड बॉल पंचांचा इशारा आलाय.
5 किलो बिर्याणीवरती नजर असतीलच, कारण की एकच चेंडू त्यांना डॉट काढायचा आहे. अर्थातच त्या 5 किलो मधला एखादा दाना जरी मिळाला अनिकेतला तरी चालेल, ठीक असेल, कारण की जवळजवळ 11 ते 33 खेळाडू त्या बिर्याणीवरती असतील 3 संघाचे. आता मात्र बिर्याणीला नकार दिलाय, डिनाय केले बिर्याणी. अनिकेत याने 1 धाव दिलेली आहे बघा. धावा येत नव्हत्या गिरीश संघाच्या माध्यमातून. तिथे आपण जर पाहिलं तर अनिकेत याने हा चेंडू अवांतर टाकलाय. समीर याला कॉन्फिडन्स होता की माझी 5 किलो बिर्याणी वाचेल. येस, तो सांगतोय की मला माहिती होतं. दरम्यान धाव फलक आपण पाहू शकतात. 1 धाव, 2 बाद, 3 डॉट. क्या बात आहे. हा चेंडू आपण जर पाहिला शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये जातोय. धाव फलक मला वाटतंय एकही घेतलेलं नाही आहे चेंडूवरती. फक्त 1 धाव असेल ती जी आली होती वाईड ना. 7 चेंडू टाकले, त्याच्यातले 6 चांगले होते, 1 खराब होता. आणि त्या 5 किलो बिर्याणीचा या ठिकाणी एक जो ऑफर आली होती ती मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा ह्या नक्कीच या ठिकाणी करावे लागतील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा आल्या होत्या या पहिल्या इनिंग मध्ये तर आपण पाहिलं तर आय थिंक 14 धावा ह्या आल्या होत्या. इथे 1 पाऊल मागे आहे आणि विकेट सुद्धा आपण जर पाहिले तर थोडेसे जास्त गेलेत. नाही, विकेट थोडे कमी गेलेत, कारण की आकाशाने 3 विकेट मिळवल्या होत्या. 6 चेंडू 17 धावा. फुल टॉस, क्या बात है, सुपर बैटिंग, षटकार. काय जबरदस्त फटका होता संतोष डावल्याच्या बॅटमधनं. मी म्हणेन फुलटॉस डिलिव्हरीचा पुरेपूर समाचार घेतलाय. धावफलक आपण पाहू शकता पुढे सरकलाय, जाऊन पोहोचताय ते 7 या धाव संख्येवरती. आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि धावांची गरज असेल 11. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. एक्स्ट्रानं धावफलक थोडासा पुढे सरकेल, मात्र थेंबे थेंबे तळसाचे असं म्हटलं जात आहे. 2 धावा एक्स्ट्रा दिल्यात या इनिंग मध्ये आतापर्यंत न्यू स्टार वसई संघाने. 5 चेंडू 10 धावांची गरज. कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन होईल हे अजून सुद्धा आपण सांगू शकत नाही. हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा टर्न झाला होता. अष्टभुजा वसई संघ मात्र न्यू स्टार संघाचा खेळ बघण्यासाठी थांबलाय की इतर कुठल्या कारणाने थांबलाय. हम डूब गए लेकिन आपको भी ले डुबेंगे ऐसा थिंकिंग तो नाही आहे. या संघाला सुद्धा घेऊन जायचं, नवीन पाडा संघासाठी सुद्धा. येस, दोन्ही संघासाठी. मला वाटतं पालघरचा रस्ता साफ करायला लावलाय. येस, ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, गगनभेदी षटकार. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान. थँक्यू. बघा मॅच कुठे आला. मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्मान्य श्री शाहिदजी अन्सारी यांना आम्ही आमंत्रित करतो स्टेजवरती. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. तर शाहिद मामा आपण स्टेजवरती या, आपल्याला विनंती आहे. किती चेंडू किती धावा. चेंडू शिल्लक असेल 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. मॅच संपलेला नाही अजून सुद्धा.
मॅच संपलेला नाहीये. आदरणीय सन्मान्य कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून हे मैदान नक्कीच आपल्याला उपलब्ध होतं, त्याच्यातलाच एक व्यक्ती म्हणून शाहिद अन्सारी यांना आपण पाहतोय. नेहमी क्रिकेटसाठी आणि आपल्या कमिटमेंटसाठी ओळखले जातात. शाहिद मामा, वेलकम आपलं या मैदानावरती पुन्हा एकदा. 4 चेंडू 3 धावा. क्या बात आहे, परफेक्ट डिलिव्हरी. एक धाव नक्कीच होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न अनिकेत बघा क्षेत्ररक्षण करत असताना इथे काय घडलंय, 2 धावा मिळाल्यात. अनिकेत चौधरी याच्या या क्षेत्ररक्षण करण्याच्या पद्धतीला मात्र आपण नक्कीच चांगली दाद द्यायला हवी. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं हे सुद्धा सांगावं लागेल, कारण की चेंडूने डायरेक्शन चेंज केलं असेल. चेंडूंची 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडूने 2 धावांची गरज. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, ते म्हणजेच विवेक गोवारी आणि संतोष डावले. संतोष मैदानामध्ये त्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. संतोष याने 2 मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आलेत आणि ही डबल सुद्धा आली होती. 2 चेंडू 2 धावा. बस गेम फिनिश. न्यू स्टार वसई संघ या स्पर्धेमधनं मागे पडतोय, तर गिरीज संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. औरत का बच्चा बच्चा